नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. PPF ही पण जी एक जीवनावश्यक इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, मी मार्केटबद्दलच बोलत असतो असं नाही, मी ॲसेट ॲलोकेशनबद्दल बोलत असतो, ज्याच्यामध्ये PPF पण एक इम्पॉर्टंट ॲसेट आहे. ओके, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे तुम्ही स्वतःचा एक अकाउंट उघडायचा PPFमध्ये. ऑनलाईन पण उघडू शकता तुम्ही, स्टेट बँक किंवा इतर कुठल्याही बँकेमध्ये. आणि त्याच्यामध्ये दरवर्षी तुम्ही 1.5 लाख टाकू शकता. तर तेवढे तुम्ही टाकायलाच पाहिजे, 1.5 लाख किंवा 1 लाख, वॉट एव्हर यू कॅन अफोर्ड. आणि ते जॉमेट्रिक प्रपोर्शनने वाढतात, कारण ह्याचा मेन ॲडव्हान्टेज काय तर हे तुम्हाला टॅक्स रिबेट मिळतं. ओके, दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एक्झम्प्ट असं प्रॉडक्ट आहे. म्हणजे त्याचा जे इंटरेस्ट असतं ते नॉन टॅक्सेबल असतं, आणि जे तुम्ही मॅच्युरिटी असते ती पण नॉन टॅक्सेबल असते. म्हणजे जेव्हा तुम्ही 15 वर्षांनी काढाल पैसे तेव्हा त्याच्यावरही टॅक्स लागत नाही. ओके, त्याच्यामुळे पहिले इन्व्हेस्टमेंटला म्हणजे टॅक्सला एक्झम्प्ट, त्यानंतर इंटरेस्ट एक्झम्प्ट आणि नंतर मॅच्युरिटी एक्झम्प्ट, असं हे एक्झम्प्ट असं प्रोडक्ट आहे. तर हे बघा, आता हे मी सांगितलं, तुमचं एज जर तुम्ही 30 वर्षाला तुम्ही नोकरी लागून स्थिरस्थावर झाला तर तुम्हाला दरवर्षी 1 लाख रुपये टाकायला काहीच हरकत नाही. तुम्ही टाकायलाच पाहिजे, कारण काय, लाईफ हॅज टू बी बॅलन्स्ड. ओके, PPF इज अन ॲसेट क्लास. ओके, अलॉंग विथ द फिक्स्ड डिपॉझिट्स. ओके, म्हणजे डेट ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये तुमचं पैसे कोणीच घेऊन जाणार नाही, तुमच्या बँकेमध्ये सेफ राहणार पैसे. मार्केटमधले पैसे, शेअर मार्केटमधले पैसे खालीवर होऊ शकतात, 5 वर्षांनंतर तुम्हाला मिळतात, पण मध्ये ते खालीवर होऊ शकतं, की उद्या काही मोठं कोविड आलं, ओके, 2 वर्ष मार्केट पडलेलं राहिलं. तसं होत नाही. PPFमध्ये तुम्हाला इंटरेस्ट मिळतच राहतं, आणि सेफ्टी फर्स्ट. ओके, त्याच्यामुळे PPF यू शुड फॉलो ॲज अ रिलिजन फॉर द सेफर आणि बेटर ग्रोथ. ओके, आता आम्ही गेल्या काही वर्षांपूर्वी याचा इंटरेस्ट होता 8.25%. सध्या मे बी इंटरेस्ट आहे 7.1%. पण ही स्लाईड तुम्हाला डायरेक्शनरी काय म्हणायचं मदत करेल, की तुमचा 1 वर्ष तुम्ही पहिल्या वर्षी 1 लाख टाकले, त्याचे 1.1 लाख होतील विथ द फॉर्म्युला ऑफ 1.08 मल्टिप्लायड बाय 1. ओके, गोईंग फॉरवर्ड याचे दरवर्षी वाढतच जातील. त्यामुळे पहिल्या वर्षी तुम्ही जो 1 लाख टाकला आहे किंवा 0 इयरला, त्याचे 15 वर्षामध्ये 3.26 लाख झालेले असतील. सध्याच्या इंटरेस्ट रेटप्रमाणे मे बी कमी असेल. आणि PPFचा इंटरेस्ट रेट सारखा बदलत असतो बेस्ड ऑन द RBI इंटरेस्ट रेट. ओके, दरवर्षी तो गव्हर्मेंट अनाऊन्स करतं. एका काळी PPFचा इंटरेस्ट रेट 11% होता, म्हणजे दॅट आय एम टॉकिंग अबाउट 1980. ओके, 11%वरून तो खाली येत गेला. मग 2023पर्यंत हा रेट 8.25% होता, आणि आता या वर्षी 7.1% आहे. याच्यावरून खाली येणार नाही असं वाटतं आहे, पण लेट अस सी. जरी रेट खाली असला तरी सेफ्टी फर्स्ट आणि कंपाऊंडिंगचा बेनिफिट बघा किती तुम्हाला उत्तम मिळतो. तर 1 लाखाचा तुमचे 3 लाख होतात 15 वर्षामध्ये. पुढच्या वर्षी तुम्ही 1 लाख टाकला की त्याचे पण किती होतात, 1 वर्ष कमी राहतं तुम्हाला, त्यामुळे 3.3 होतात. त्याच्या पुढच्या वर्षीचे होतात 2.8. असे जे दरवर्षी तुम्ही 1 लाख टाकत जाता त्याचे होतात टोटल 31 लाख होतात 15 वर्षामध्ये. ओके, त्यामुळे 1 लाखाचा जो तुम्ही PPF दरवर्षी टाकत राहिलात, आणि हेच जर तुम्ही 1.5 लाख केलं, मॅक्सिमम काय 1.5 लाख पण तुम्ही टाकू शकता, राईट. 1 लाख मी काय टाकला आहे तुम्हाला कळावं, प्रपोर्शन काय कळावं होतं. 31 टाइम्स होतं 1 लाखाचे 31 लाख. तर 1.5 लाखचे किती होतील, तुम्ही काढा किती होतील ते. ओके, सेम प्रपोर्शनमध्ये. आणि ऑब्वियसली अश्युम दॅट गव्हर्मेंट विल कीप रेट ॲट 8.25%, नॉट रिड्यूस फर्दर. पण आता रिड्यूस झालेला आहे हा इंटरेस्ट रेट. त्यामुळे ते 31चे मे बी इट विल बी 25. ओके, अश्युम दॅट इज 25. पण तरीसुद्धा हे पैसे बाजूला पडतात, हे काढता येत नाहीत. म्हणजे काढू शकता तुम्ही लोन म्हणून याच्यातले 50% 5 वर्षानंतर वगैरे, पण ते काढू नयेत तुम्ही. ओके, हे दिस शुड बी केप्ट ओनली फॉर युअर रिटायरमेंट ऑर इमर्जन्सीज. ओके, आफ्टर द एज ऑफ 60. आता तुम्ही 45ला तुमचं अकाउंट बंद करायचं का, तर नाही करायचं, हा एक्सटेंड करायचा. 15 वर्ष झाल्यानंतर बंद नाही करायचा, तो एक्सटेंड करता येतो. ओके, आणि अजून 5 वर्ष एक्सटेंड करता येतो लगेच, किंवा गोईंग फॉरवर्ड तुम्ही त्याच्याहून जास्त पण एक्सटेंड करू शकता. तो फॉर एव्हर एक्सटेंडेबल आहे असं मला कळतं आहे. 5-5 वर्षांनी तो दरवर्षी पुढच्या 5 वर्षात करायचा, आणि हे अकाउंट कधीच बंद नाही करायचा. मे बी यू कॅन टेक बेनिफिट ऑफ इट आणि क्लोज द अकाउंट ॲट द एज ऑफ 65 वगैरे. पण बेस तुमचा कमी झाल्यामुळे तुम्ही परत PPFमध्ये टाकला तर तुम्ही दरवर्षी फक्त 1.5 लाख टाकू शकता. त्यामुळे यू विल लूज द कंपाऊंडिंग ऑफ द स्ट्रॉंग बेस ऑफ मे बी 1 करोड दॅट टाईम. ओके, तर बघा 15 वर्षामध्ये 15 वर्षात तुम्ही दरवर्षी 1 लाख इन्व्हेस्ट केले, 15 लाख इन्व्हेस्ट केले, तर 15 लाख बिकम्स 31 lakhs. ओके, 15 years इन अ सेफेस्ट मॅनर. या त्यामुळे यंग कस्टमर्स मस्ट इन्व्हेस्ट इन PPF ॲज अ रिलिजन. ओके, डोंट फॉरगो. PF इज डिफरंट, PPF इज डिफरंट. बऱ्याच लोकांना हेच माहिती नसतं की PF आणि PPFमध्ये गल्लात करतात. PPF इज व्हॉट यू कॅन ओपन, PF इज व्हॉट युअर कंपनी डिडक्ट्स अँड कीप्स इन युअर प्रॉव्हिडंट फंड अकाउंट. ओके, अशी ही काय म्हणायचं PFची कथा आहे. आता PPF ग्रोथ इन 20 years काय होईल बघा. आता तुम्ही जर समजा एक्सटेंड केला अकाउंट, तर हा इथे जो तुमचा 31 लाख किंवा 32 लाख झालेला आहे ॲट दिस इंटरेस्ट रेट. ओके, आता इंटरेस्ट रेट 7.5 करून तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करू शकता 7.1% प्रमाणे.
पण हेच जर सेम इंटरेस्ट रेट असं अश्यूम केलं तर हे पुढच्या 5 वर्षात स्ट्रॉंग बेस असल्यामुळे 31 लाखाचा बेस आहे राईट ॲट द एज ऑफ म्हणजे 15 वर्षानंतरचा. तर पहिल्या 15 वर्षाचा बेस तुम्ही 32 लॅक्स क्रिएट केल्यानंतर किंवा 31 लॅक्स क्रिएट केल्यानंतर तो कंपाऊंडिंग रेटप्रमाणे एकदम 54 लाख होतो इन नेक्स्ट 5 इयर्स ओनली. ओके, विथ द कंपाऊंडिंग फॅक्टर ऑफ सेम इंटरेस्ट रेट ऑफ 1.086 प्रमाणेच टाकले तसे वाढत जातात. ओके, तुम्ही इथे तुमची पहिली 15 वर्ष संपली, 16व्या वर्षी 1 लाख टाकले, 17व्याला 1 लाख टाकले, नंतर पुढच्या 18व्याला 1 लाख टाकले, 1 लाख टाकले आणि गोईंग फॉरवर्ड तुमचे आधीचे जे असतात टोटल ते पण वाढतच असतात राईट. पहिल्या वर्षी जे पण तुमचे जे 1 लाख टाकलेला आहे इथे फर्स्ट इयरला तो पण तुमचा इथे 3.45ला जाऊन थांबत नाही, तर तो 5 लाख होतो 20 वर्षानंतर. त्यामुळे 20 वर्ष जर तुम्ही PPF ठेवला तर त्याचे तुम्हाला दरवर्षी 1 लाख तुम्ही टाकले 20 वर्षापर्यंत तर त्याचे 54 लाख होतात. ओके, आणि सेफ होतात. नोबडी कॅन PPFला तुम्ही जप्तीसुद्धा टच नाही करू शकत. दॅट इज वॉट आय अंडरस्टँड. समजा तुमच्यावर कोणावर जप्ती येऊ नये पण समजा काही आली बाय चान्स तर PPF कॅनॉट बी अटॅच्ड. हे पण एक ॲडिशनल बेनिफिट आहे ह्याचा. तर मेक ½ करोड इन 20 इयर्स. कॅन यू बिलीव्ह इट? अर्धा करोड इन 20 इयर्स. ओके, 20 इयर्स काही जास्त टाईम नाही यंग माणसाला. ओके, 30-35 माणसाच्या वयाला 20 इयर्स इज नथिंग. ओके, ॲट द एज ऑफ 55 यू कॅन मेक ½ करोड युअर सेल्फ. ओके, बाय नॉट डुईंग मच. फक्त दरवर्षी 1 लाख टाकायचे आणि मस्त टाकायचे. ओके, सो पीपल हू स्टार्ट ॲट द एज ऑफ 30 मस्ट गो अप टू एज ऑफ 50, दॅट इज फुल 20 इयर्स, अँड देन दे कॅन रिओपन देअर अकाउंट अगेन. ओके, किंवा आजकालच्या तेव्हा रिओपन करायला लागायचा 20 इयर्स नंतर, तेव्हा बंद करायचे अकाउंट, पण आता सध्या नाही. 20च्यावरनं तुम्ही 25 जाऊ शकता, 25 नंतर 30 वर्षापर्यंत पण जाऊ शकता. तशी ही कथा आहे. आणि गोईंग फॉरवर्ड बघा, तुम्ही जर 40 वर्ष जर ठेवला आत्ताच्या रूलप्रमाणे 40 वर्षात तुम्ही जर PPF कंटिन्यू केला म्हणजे तो उघडला तर बंदच नाही केला 40 वर्षापर्यंत. ओके, तेही तुम्हाला स्टोरी सांगितली पहिल्या 1 वर्षापासून म्हणजे 1 लाखापासून. ओके, तर इथे तुम्हाला मिळाले 30 लाख. त्याच्यानंतर 1 मिनिट, त्याचे तुम्हाला टोटली हे बघा, पहिले 20 वर्ष तुम्हाला मी सांगितलं. ओके, ठीक आहे, 50 लाख 54 लाख झाले. त्याच्या पुढे इफ यू एक्सटेंड इट फर्दर इट कॅन बिकम 2.5 to 3 करोड फ्रॉम ओन कमिटमेंट. ओके, म्हणजे जर तुम्ही 40 वर्षापर्यंत PPF जर बंद नाही केला तर म्हणजे ॲट द एज ऑफ 60 लेट्स तुम्ही 30ला सुरू केला तर 70ला जर बंद केला तुम्ही तर तुम्ही 2.5 करोडचे मालक होऊ शकता बाय द सेम फॉर्म्युला. ओके, आणि ऑब्वियसली तुम्ही एवढं करणार नाही मला माहिती आहे, पण तुम्हाला सांगतो पॉसिबिलिटीज काय, तर एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत तुमच्या. ओके, 40 वर्षापर्यंत तुम्ही ठेवला PPFचा अकाउंट तर डेफिनेटली तुम्ही PPF उघडा आणि तुमची स्टोरी कंटिन्यू करा 40 वर्षापर्यंत. ओके, आणि गोईंग फॉरवर्ड 1 लाख तर तुम्ही तिकडे टाकला. ओके, पण व्हॉट अबाउट द मार्केटला तुम्हाला काय मिळतं ते सांगतो तुम्हाला. मार्केटमध्ये काय मिळतं तर 15% याच्यावरून तुम्हाला दुप्पट तिप्पट मिळू शकतं राईट. हे बघा, मार्केटमध्ये तुम्ही जर टाकलं 1 लाख फक्त तुम्ही सुरुवातीला टाकला. ओके, तर त्याचे गोईंग फॉरवर्ड ओनली 1 लाख इफ यू पुट इन निफ्टी 50 ETF तर त्याचे प्रचंड वेगाने पैसे वाढू शकतात. आणि त्याचं जे वाढतं ते दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, त्याचे पण ना 2000 म्हणजे आता तुम्ही 2025ला टाकले 2055पर्यंत 1 लाखाचे फक्त 1 लाख टाकले तुम्ही त्याचे पण 1 कोटी होऊ शकतात. 94 लॅक्स. ओके, आफ्टर द 31 इयर्स. आपण आता 40 वर्षाचा PPFचा जर्नी बघितला, ह्याचा 30 वर्षाचा जर्नी बघतोय. ह्याचा पण तुम्हाला 1 लाखाचे 94 लॅक्स होऊ शकतात प्रोव्हायडेड यू डोंट काय म्हणायचं टेक अवे डोंट क्लोज द अकाउंट अँड डोंट टेक अवे द मनी फॉर युअर एक्सपेन्सेस. ओके, आणि याच्यात तुम्ही 40 वर्ष ठेवले तर ह्याच्यात 3 कोटी होऊ शकतात. 1 लाखाचे 3 कोटी होऊ शकतात. बघा, फक्त याला 15% फॉर्म्युला लावलेला, बाकी काही नाही केलेलं. हे बघा, 1.15 गुणलेलं आहे प्रत्येक ह्याला, बस दॅट्स ऑल. 3 कोटी फ्रॉम जस्ट 1 लाख इन्व्हेस्टेड. दॅट इज व्हॉट इज द स्टोरी. ओके,
तर बघा तुम्हाला पटतं आहे का, त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. आणि दोन्ही इम्पॉर्टंट आहे. मार्केट इज ॲज इम्पॉर्टंट ॲज PPF, PPF इज ॲज इम्पॉर्टंट ॲज मार्केट. बोथ आर रिक्वायर्ड. ॲसेट क्लासमध्ये रिअल इस्टेट स्वतःचं घर एक महत्त्वाचं असतं, पण दुसरं घर अजिबात महत्त्वाचं नसतं. दुसरं घर लायबिलिटी असते, कारण गोईंग फॉरवर्ड त्याच्यावर खर्चच करावा लागतो. तुम्ही भाडेकरू ठेवला तर 3% रिटर्न मिळतं, वर्सेस सेकंड हाऊसचे पैसे तुम्ही मार्केटमध्ये टाकले किंवा इव्हन तुमच्या मुलाच्या PPFमध्ये किंवा बायकोच्या PPFमध्ये टाकलं, त्याचे प्रचंड पैसे वाढू शकतात. त्यामुळे सेकंड हाऊस इज नो ॲब्सोल्युटली, कारण त्याचं ॲप्रिसिएशन गेल्या 50 वर्षामध्ये तर 8% झालेलं आहे. 8 to 11% झालेलं आहे. कुठल्या एरियात तुम्ही घर घेता त्याच्यावर अवलंबून आहे. अर्थात चांगल्या एरियामध्ये घेतलं त्याला ट्रिमेंडस पैसे लागतात, आणि तेवढं ॲप्रिसिएशन होईलच असं काही गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. लाईफमध्ये कुठलीच गॅरंटी नाही. PPFची मात्र गॅरंटी आहे, मार्केट आणि रिअल इस्टेटची गॅरंटी नाही. पण त्यातल्याच मार्केटची गॅरंटी जास्त चांगली आहे इंडियामध्ये, कारण इंडिया इज अ ग्रोईंग कंट्री विथ 145 crore पॉप्युलेशन, आणि फॉरवर्ड लुकिंग पॉलिसीज आणि भरपूर रिफॉर्म्स होतात म्हणून. आणि रिअल इस्टेटमध्ये आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये 8% रिटर्न दिलेलं आहे, आणि कॅपिटल मार्केटमध्ये आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये 15% दिलेलं आहे. ओके, त्यामुळे ऑब्वियसली PPF इज गुड. FDs आर गुड अप टू अ लिमिट ऑफ 2 years. ओके, मार्केटमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट एजप्रमाणे केले पाहिजे. एज जर तुमचं 30 असेल तर 90% तुमचं मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे. PPFमध्ये पाहिजेच पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. पण त्याला काय 1 लाखच लागतं दर वर्षाला, त्याच्यावर जास्त घेतच नाहीत. 1.5 लाख घेतात मॅक्सिमम, राईट. आणि फिक्स डिपॉझिट 2 वर्षाच्या खर्चासाठी फिक्स डिपॉझिट करून ठेवायचे, कारण मार्केट जर खाली राहिलं 2 वर्ष कंटिन्युअसली, जे राहत नाही पण समजा राहिलं, तर तुमचं दाणा पाणी, रोजच्या जेवणाची सोय आणि तुम्हाला झोप प्रॉपर यायला पाहिजे. शेवटी पीस ऑफ माइंडचा हा चॅनल आहे. ओके, आणि अजून कुठले ॲसेट क्लास आहेत? गोल्ड. ते गोल्डचे दिवस गेले आता. गोल्डचे दिवस म्हणजे जे काय 5-10% तुमचं होतं तुम्ही विकून मोकळे होऊ शकता. अर्थात तुम्ही विचारा तुमच्या एक्सपर्टला, मेंटरला. पण ऑब्व्हियसली हे 4-5 ॲसेट क्लास आहेत ज्याच्यामुळे तुम्ही मार्केट, कॅपिटल मार्केटचा आणि इक्विटी आणि म्युच्युअल फंडाचा क्लास सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल असतो. ओके, हे मी माझ्या 44 वर्षाच्या एक्सपिरियन्समधून सांगतो आहे. आत्ताच्या समोरसुद्धा तुम्हाला ही समोरची स्लाईड दिसते. ओके, 1 लाख दरवर्षी जर तुम्ही टाकत गेलात तर कितीतरी वाढतील तुमचे. आता मी अश्यूम केलं फक्त 1 लाख तुम्ही एकाच वर्षी टाकलेले आहेत. ओके, तर मग 1 लाखाचे 1.15 लाख झाले, त्यानंतर 1.3 झाले, नंतर 1.5 झाले, वगैरे वगैरे. तर ते दुसऱ्या वर्षी समजा 1 लाख टाकले असते, त्याचे पण तेवढेच वाढले असते. आणि ऑब्व्हियसली मध्ये मार्केट खाली येतं. ओके, सारखंच काय मार्केट परमनंटली वर जात नाही, खालीवर होत राहतं. शेअर मार्केट हे सापशिडीचा गेम आहे, तुम्हाला मी बरेचदा सांगितलं आहे. पण मार्केट इज सुप्रीम फ्रॉम द रिटर्न सायकल ॲज फार एज इंडिया इज कन्सर्न अँड इंडियन रिफॉर्म्स आर कन्सर्न. आणि हे तुम्हाला पटतं की नाही मला माहीत नाही, पटवायचा प्रयत्न करतो मी. माझा एक्सपिरियन्स आहे त्यावरून सांगतो आहे. ऐका, फॉरवर्ड करा आणि लक्ष द्या. लक्ष देऊन ऐका, नोट्स काढा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. आणि व्हिडिओ परत बघा. व्ह्यू टाईम तुमचा वाढला पाहिजे, तुमच्यात नॉलेज सिंक व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला ते उपयोगी पडेल, नाहीतर उपयोगी पडणार नाही. ओके, परत भेटूया आणि टेक केअर. गॉड ब्लेस यू. थँक्यू.